राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अजितदादा पवार यांचा बारामती येथील जनता दरबाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद। संबंधित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या प्रशासनाला सूचना। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारामध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी 10 नवीन अत्याधुनिक शिवाई ई बस दाखल। पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या बसेसचं उद्घाटन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते। वाढत्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचं महत्त्वाचं पाऊल। मुंबईच्या गोरेगावमधील गोकुळधाम सोसायटीत बकरा कुर्बानीला विरोध केल्यानं भाजप नगरसेवक प्रीती सातम यांना जीवे मारण्याची धमकी। वरिष्ठांची चर्चा करून गुन्हा दाखल करणार, सातम यांची माहिती। नवी मुंबईतल्या JNPA बंदरातील वाहतूकदारांच्या बंदमुळे आयात निर्यात ठप्प। लोडिंग आणि अनलोडिंग करण्यासाठी एका कंटेनर मागे 10,000 पर्यंत खर्च वाहतूकदारांकडून वसूल केला जात असल्यानं काम बंद आंदोलन। तोडगा काढण्याकरता प्रशासनाकडून बैठकीचं आयोजन। पुणे जिल्ह्यातल्या रविनारायण करगळ शेतकरी साई भक्ताकडून साईबाबांच्या चरणी 3,500 किलो केशर आंब्याचं दान। आंब्यापासून साई भक्तांसाठी बनवणार थंडगार आमरसाचा प्रसाद। अकोला